एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महादेवीसाठी नांदणी मठाच्या परिसरातच दूरस्थ पुनर्वसन केंद्र उभारण्याचा वनताराचा प्रस्ताव, तर महादेवीला नांदणीला परत पाठवण्यासाठी वनतारा, नांदणी जैन मठ आणि राज्य सरकार एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार। कोल्हापुरात झालेल्या बैठकीनंतर वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती। महादेवी हत्तीण न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापुरातील लोकांच्या एकजुटीचा आणि लोकभावनेचा। आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। महादेवीचं कोल्हापुरात पुनर्वसन करण्याच्या वनताराच्या निर्णयाचंही केलं स्वागत। खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं। शिरोळ तालुक्यातील चिपरी इथं हल्लेखोरांनी पाठलाग करून तरुणाचा केला खून, तर कोल्हापुरातील महालक्ष्मी नगरात पतीनं पत्नीचा गळा चिरून केली हत्या। आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित होऊनही 1200 विद्यार्थी वंचित। आम आदमी पार्टीनं शाळांची चौकशी करण्याची प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली मागणी। आणि कागल निढोरी मार्गावरील वाघजाई घाटात केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकला आग, आगीत केमिकलसह ट्रक जळून खाक। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्राय फ्रूट्स आणि मसाले, गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नांदणी गावातील जैन संस्थान मठाकडील महादेवीचं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामनगरच्या वनतारामध्ये पुनर्वसन करण्यात आलं, परंतु त्यानंतर कोल्हापूर वासियांनी विविध माध्यमातून महादेवीबद्दलचं प्रेम व्यक्त करत वनताराबद्दल व्यक्त केलेल्या संतापानंतर वनतारा प्रशासन नरमलंय। आज वनतारानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयामुळे कोल्हापूरकरांसह जैन समुदायाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली आहे। त्याचबरोबर वनतारानं महादेवी सन्मानजनक पद्धतीनं मठामध्ये परतावी यासाठी न्यायालयात मठाला पूर्ण सहकार्य करण्याबरोबरच मठाच्या परिसरातच महादेवीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिलाय। पेटा या प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीबद्दल केलेल्या तक्रारीवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं महादेवीचं रिलायन्स समूहाच्या वनतारा या खासगी प्राणी संरक्षण केंद्रात पुनर्वसन करण्याचा आदेश दिला। या आदेशानुसार महादेवीला वनताराला हलवण्यात आलं, परंतु त्यानंतर नांदणी, कोल्हापूरसह जैन मठाच्या कार्यक्षेत्रातील 780 गावांमधून उसळलेल्या जनक्षोभ समाज माध्यमांमधून जगभरात पोहोचला। कोल्हापूरकरांनी लाखोंच्या संख्येनं एकत्र येत नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा काढली। आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून देशभरातून लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करण्यात आलं। या सगळ्यामुळे राज्य सरकारसह वनतारा प्रशासनाला कोल्हापूरकरांच्या भावनांची दखल घ्यावी लागली। काल मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला, तर आज वनतारा प्रशासनानं प्रसिद्धीपत्रक जारी करत वनतारानं फक्त न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं असून महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयात वनताराचा कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट केलंय। आमचा सहभाग केवळ न्यायालयीन निर्देशानुसार असला तरी जैन समुदायाला किंवा कोल्हापूरच्या लोकांना त्यामुळे काही त्रास होत असेल तर आम्ही मनपूर्वक खेद व्यक्त करतो।
मच्छामी दुडक्कम अर्थात जाणून बुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीनं तुम्हाला दुखावलं असेल तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो, अशा शब्दांमध्ये वनतारा प्रशासनानं कोल्हापूरकरांची माफी मागितली आहे. वनतारा प्रशासन फक्त कोल्हापूरकरांची माफी मागून थांबलेलं नाही, तर महादेवीला नांदणीला परत नेण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जी भूमिका मांडेल त्याला पाठिंबा देण्यासह न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा महादेवीच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल, अशी ग्वाहीसुद्धा वनतारा प्रशासनानं दिली आहे. वनतारानं मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून नांदणी परिसरात महादेवीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिलाय. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्यता दिली तर उच्चाधिकार समितीच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल, असं वनतारानं प्रसिद्धीपत्रकात नमूद केलंय. महादेवीसाठी नांदणी मठाच्या परिसरात पुनर्वसन केंद्रात वनतारानं विविध सुविधा पुरवण्याची ग्वाही दिली आहे. यामध्ये सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव, पोहणे आणि नैसर्गिक हालचालींसाठी वेगळे तळे, शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष, विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास, साखळ्यांशिवाय मोकळीपणानं हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी आणि महादेवीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूनं भरलेला हौद, सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन साईट पशुवैद्यकीय दवाखाना, महादेवीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोरिंग प्लॅटफॉर्म, पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यासाठी, संधिवाताचा त्रास कमी होण्यासाठी आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे यांचा विशेष समावेश असणार आहे. वनतारानं नांदणी मठाला हवं असलेलं सर्व सहाय्य करण्याची तयारी दाखवत आपण सर्वजण महादेवी उर्फ माधुरीवरील प्रेमापोटी एक दिलानं काम करू असं आवाहन सुद्धा केलंय. वनताराच्या या प्रस्तावावर हाय पॉवर कमिटी न्यायालय काय निर्णय देणार हे बघावं लागणार आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित होऊनही 1200 विद्यार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या शाळांची चौकशी करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलंय. आरटीई अंतर्गत प्रवेश मोफत असताना देखील काही खासगी शाळा पालकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून फीची मागणी करत असल्याच्या तक्रारी समोर आल्यात. तुम्हाला फी भरावीच लागेल असं सांगून जिल्ह्यातील 1200 विद्यार्थ्यांना नॉट अप्रॉच्ड संवर्गाखाली टाकून त्यांचा प्रवेशच रद्द करण्यात आल्याचं आम आदमी पार्टीनं प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आलंय. आपनं 1200 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 328 आरटीई नोंदणीकृत शाळांमध्ये 100% आरटीई कोटा भरला नसल्याचंही आपनं निदर्शनाला आणून दिलंय. यावर बोलताना प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी या संदर्भात चौकशी करण्याबाबतचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलंय. तसंच लवकरच खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत बैठक घेऊ असंही त्यांनी सांगितलं. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, किरण साळोखे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, विजय हेगडे, उमेश वडर, ऋषी वीर, आदित्य पोवार, रमेश कोळी, दिलीप पाटील, विशाल सुतार आदी उपस्थित होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण जाहीर केलं. आरबीआयनं सध्याचा जो 5.5% रेपो रेट आहे तोच कायम ठेवलाय. पतधोरण समितीच्या सलग 3 बैठकांमध्ये दर कपातीचा निर्णय घेतल्यानंतर चौथ्या बैठकीत रेपो रेटचे दर जैसे थे ठेवण्यात आलेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज त्यांचं चलनविषयक धोरण जाहीर केलं. या धोरणात गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कोणताही बदल केला नसल्याचं सांगितलं. त्यामुळं रेपो रेट 5.5%वरच कायम राहणार आहे. यापूर्वी जून महिन्यात आरबीआयनं रेपो दरात 0.5% कपात केली होती. सलग 3 पतधोरणांमध्ये रेपो दरात कपात केल्यानंतर यावेळी मात्र रेपो दर जैसे ते ठेवण्यात आलाय. रेपो दर कमी न झाल्यानं कर्जदारांची निराशा झाली आहे.
60व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला गाभ या चित्रपटानं 2 पुरस्कार पटकावलेत. ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि ग्रामीण प्रश्न हाताळणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा 2 पुरस्कारांनी चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा सन्मान करण्यात आलाय. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत आणि इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या गाभ या चित्रपटानं 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात घवघवीत यश संपादन केलंय. या चित्रपटानं 2 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. स्वर्गीय दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना स्वर्गीय अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक असे 2 पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना प्रख्यात निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. योगायोग म्हणजे सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार ज्यांच्या नावे आहे ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक स्वर्गीय अनंत माने, मंचावर पुरस्कार वितरण करण्यासाठी उपस्थित प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि गाभ या चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे हेही कोल्हापूरचेच असा त्रिवेणी कोल्हापुरी संगम या पुरस्काराच्या निमित्तानं पाहायला मिळाला. पन्हाळा तालुक्यातील जाखले गावच्या हद्दीत बिबट्यानं कुत्र्याचा फडशा पाडलाय. वनविभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्यानं केलेल्या शिकारीचा थरार कैद झालाय. बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पन्हाळा तालुक्यातील जाखले गावच्या हद्दीमध्ये हजारे गायकवाड यांची वस्ती आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्यानं या वस्तीवरील पाळीव कुत्र्याला उसाच्या शेतातून फरफटत नेलं. कुत्र्याचा फडशा पाडून त्याचा उरलेला भाग झाडावरच अडकवल्याचं मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनाला आलं. या घटनेची माहिती वनविभागाला समजताच वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आलेत. त्या कॅमेऱ्यात बिबट्यानं केलेल्या कुत्र्याच्या शिकारीचा थरार कैद झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून जाखले केखलेच्या हद्दीत बिबट्याचा वावर आहे. वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना अद्यापही बिबट्याचा शोध लागलेला नाही. बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून वनविभागानं सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. त्याच्या दारातून बिबट्याने कुत्र्याला नेलेला आहे आणि ते मारून एका झाडावरती अडकलेलं होतं. त्याची माहिती आम्ही वन विभागाला देताच वन विभागाचे अधिकारी इथे येऊन बघून गेले. त्यांनी त्या दिवशी रात्री आम्ही त्यांना सापळा वगैरे लावा म्हणत होतो, तो त्या शिकारीसाठी परत येणार असं त्यांचंही मत होतं. त्या दिवशी त्यांनी काय फक्त रात्री कॅमेरा लावला आणि अवघ्या कॅमेरा लावून आम्ही घरी जातो 6 ते 7 मिनटात परत बिबट्याने तिथं येऊन बिबट्याचा फोटो क्लिक झालेला आहे. तरी कसं आहे, ह्या भागामध्ये लोकांचं वावर जास्त आहे, लहान मुलं आहेत, राहायला लोक भरपूर आहेत आणि सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तरी आमची वन विभागाला एवढीच विनंती आहे की त्यांनी त्या बिबट्याला जेरबंद करून आम्हाला जरासं त्यातनं मोकळं करावं. या परिसरातील शेतकरी दिवसभर शेतात काम करत असतात. मात्र या घटनेमुळं शेतकरी आता दिवसाही शेतात जायला धजावेनात. दरम्यान शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलंय. 11वी प्रवेश प्रक्रियेतील 5व्या फेरीला आजपासून सुरुवात झाली. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4,373 जणांनी तर आजपर्यंत 30,200हून अधिकांनी प्रवेश निश्चित केलाय. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं 30 जुलैपासून 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात विज्ञान, वाणिज्य, कला शाखा मिळून 66,010 इतक्या जागा आहेत. यासाठी एकूण 41,899 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यातील 4थ्या फेरीअंती 25,900हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते. आज सकाळी 5व्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आज पहिल्या दिवशीच सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4,373 जणांनी प्रवेश निश्चित केला होता. यामध्ये विज्ञान शाखेत 2,129, वाणिज्य शाखेत 1,112, कला शाखेत 1,132 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. आज अखेर 30,200हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. 5व्या फेरीसाठी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
या मुदतीत मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. राजकारण माझी आवड आहे. राजकारण पार्ट टाइम करता येत नाही. लोकांची कामं करण्याची आवड पाहिजे, तरच आपण राजकारणात यशस्वी होऊ शकतो, असं मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय. कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसोबत आयोजित केलेल्या कॉफी विथ सतेज पाटील या विशेष संवादात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आयोजित कॉफी विथ सतेज पाटील या विशेष संवादात्मक कार्यक्रमात विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आमदार सतेज पाटील यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. युवक विद्यार्थी यांच्याशी निर्माण झालेला थेट संवादाचा पूल हे या नवीन कार्यक्रमाचं वैशिष्ट्य राहिलं. शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप्स, भविष्यातील संधी, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व गुण यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांबरोबर आमदार सतेज पाटील यांच्या गप्पा रंगल्या. NSUIच्या पुढाकारातून झालेला हा संवाद एक वैचारिक आणि सामाजिक जागृतीचा मंच ठरला. यावेळी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे असं सांगितलं. आपल्या जातीचा, धर्माचा आदर प्रत्येकाला असतो, तसा दुसऱ्या धर्माचा, जातीचा आदर ठेवला पाहिजे. कोल्हापुरात तरुणांसाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असून IT पार्कबाबत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला देश बहुभाषिक आहे. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा आपला देश आहे. त्यामुळे तरुणांनी जाती धर्मात न अडकता करिअरच्या नव्या वाटा निवडाव्यात असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तरुणांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी राजकारण पार्ट टाइम करता येत नसल्याचं स्पष्ट केलं. राजकारण माझी आवड आहे. लोकांची कामं करण्याची आवड पाहिजे, तरच आपण राजकारणात यशस्वी होऊ शकतो. आजची तरुणाई उद्याचं भविष्य आहे. त्यामुळं तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. समाजामध्ये परिवर्तन कधी होतं ज्यावेळी समाजातला प्रत्येक घटक इन्व्हॉल्व असेल. फक्त शासन, राज्यकर्ते, राजकारणी आम्ही बोलून बोली सुटले होते. आता तुम्हाला दिसलं इथं कुठंतरी तर तुम्ही देखील 100 नंबरला फोन केला पाहिजे. प्रेशर वाटलं पाहिजे, यंत्रणेवर प्रेशर वाटलं पाहिजे की पब्लिक अवेअरनेस वाटलेला आणि पब्लिकच आता फोन करायला लागले, पब्लिकच यामध्ये पडायला लागले. तर थोडं तुम्ही जर मुलांनी त्यात सहभाग घेतला. आता 102 नंबर फेमस आहे म्हणजे पोलिसांचा कंट्रोल रूम, त्यालाच फोन लावायचं आणि सांगायचं बाबा हे इथं चाललंय. नाव सांगायची गरज लागत नाही, तुम्ही सांगा. हळूहळू त्याचं होईल आणि आपण एक 10 मित्रांना त्यातल्या कव्हर केलं पाहिजे बाबा यात पडू नकोस असं. आम्ही तर आता एक वेगळी मोहीम घेतोय. तू म्हणतोस ते बरोबर आहे, तुला आपलं भाव वाटतं. यावेळी NSUIचे शहराध्यक्ष अक्षय शेळके, उमेश पाडळकर, दीपक थोरात, रोहित गाडीवडर, प्रथमेश पाटील, स्वराज भाट, मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले, निपुण चौगुले, यश शिर्के, उदित नांगरे, प्रणव पाटील, गौरव कांबळे, प्रथमेश पाटील, ओंकार मगदूम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा इचलकरंजीत निषेध करण्यात आला. आज खाटीक समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून आमदार खोतकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. या वक्तव्याचा इचलकरंजीतील खाटीक समाजानं निषेध केलाय. या वक्तव्याविरोधात समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी समाजाचे अध्यक्ष संतोष धोंडीराम काळगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला उच्च दर्जाचे 51 तंबू उपलब्ध करून देण्यात आलेत. नुकतेच हे तंबू प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपूर्द करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेला 51 उच्च दर्जाचे तंबू प्राप्त झालेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद संकपाळ यांच्या हस्ते हे तंबू प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपूर्द करण्यात आले. तांत्रिक प्रशिक्षक अजित पांडे यांनी या तंबूंबद्दल तांत्रिक माहिती दिली. आरोग्य विभागातील रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णसुविधा देण्यासाठी राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यक्रमांतर्गत हे तंबू उपलब्ध करून देण्यात आलेत.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील मोठ्या यात्रांवेळी साथ रोगांचा उद्रेक झाल्यावर गावांमध्ये साथ उद्रेक झालेल्या ठिकाणी तसंच संभाव्य पूरग्रस्त गावांमध्ये रुग्णसेवा देण्यासाठी या तंबूंचा उपयोग होणार आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 आणि सुधारित अधिनियम 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल आणि समाज कल्याण विभागांमधील समन्वयाची भूमिका महत्त्वाची आहे, असं प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं. ॲट्रॉसिटी कायद्यावरील एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळेत ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयात ॲट्रॉसिटी कायद्यावरील एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 आणि सुधारित अधिनियम 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल आणि समाज कल्याण विभागांमधील समन्वयाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं. या तिन्ही विभागांसह ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम केलं तर पीडितांना त्वरित न्याय मिळू शकतो. या कायद्याबाबत समाजात जागरूकता निर्माण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी सध्या पोलीस तपासाअंतर्गत 3 गुन्हे तर कागदपत्रांच्या अभावी समाज कल्याण विभागाकडं आर्थिक सहाय्यासाठी 8 प्रकरणं प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांनी पोलीस विभागानं ॲट्रॉसिटी कायद्याची सखोल माहिती घेऊन अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत आणि खोट्या तक्रारींना आळा घालण्यासाठी अभ्यासपूर्ण तपास करण्याचं आवाहन केलं. यावेळी गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांदे, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले, पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, निवृत्ती माळी, डॉक्टर जगन कराडे, अविनाश बनगे, शहाजी कांबळे यांच्यासह जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी, महसूल आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समग्र साहित्यातून जातीअंताची भूमिका जोरकसपणे मांडली. त्यांचा हात समतेचा आणि मानवी सन्मानाचा विचार घेऊन सर्वांनी वाटचाल करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कारानं उत्तम कांबळे आणि माजी आमदार राजीव आवळे यांना सन्मानित करण्यात आलं. मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी राज्यमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडत अण्णाभाऊंनी मोठ्या संघर्षातून प्रस्थापितांच्या विरुद्ध उभारलेल्या लढ्याविषयी माहिती दिली. आपल्या शाहिरीतून आणि साहित्यातून त्यांनी समाजातील विषमता तसंच जातीभेदावर जोरदार प्रहार केला. त्यांनी जातीअंताची भूमिका आपल्या समग्र साहित्यातून जोरकसपणे मांडली. त्यांचा हात समतेचा आणि मानवी सन्मानाचा विचार घेऊन आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे, असं नाईक यांनी सांगितलं. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ जीवनगौरव पुरस्कारानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि माजी आमदार राजीव आवळे यांना सन्मानित करण्यात आलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला डॉक्टर शोभा चाळके, प्राध्यापक किसनराव कुराडे, अनिल म्हमाने, डॉक्टर श्रीपाद देसाई, प्राध्यापक प्रकाश नाईक, ॲडव्होकेट करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर, अब्राहम बापू आवळे, मंगलराव माळगे, डॉक्टर कपिल राजहंस, बाळू वाशीकर, विश्वासराव तरटे आदी उपस्थित होते.
फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादातून कोल्हापुरातील महालक्ष्मी नगर इथं परशुराम पाटील यानं पत्नी अस्मिता हिचा चाकूनं गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी करवीर पोलिसांनी पती परशुराम याला अटक केली असून न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील महालक्ष्मी नगर इथल्या अमर शिंदे यांच्या घरी परशुराम पाटील हे आपल्या कुटुंबियांसह भाड्यानं राहतात। पत्नी अस्मिता पाटील हिनं पती परशुराम यांना न सांगता एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं। परशुरामला याची माहिती समजताच त्यानं अस्मिताला याबाबत विचारणा केली। यातून दोघांमध्ये वाद झाला। यावेळी परशुरामनं रागाच्या भरात अस्मिता हिचा चाकूनं गळा चिरून खून केला। या प्रकरणी रोहन पांडुरंग वाकरेकर यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून परशुराम पाटील याच्यावर करवीर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करत परशुरामला अटक करण्यात आली आहे। आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकला कागल निढोरी मार्गावरील वाघजाई घाटात अचानक आग लागली। या आगीत केमिकलसह ट्रक जळून खाक झालाय। आज सकाळी ही दुर्घटना घडली। गोव्याहून दिल्लीकडे केमिकल घेऊन जाणारा ट्रक आज सकाळी वाघजाई घाट उतरत होता। त्याचवेळी अचानक ट्रकमधून धूर येऊ लागल्याचं चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं। त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ ट्रकमधून उडी मारून जीव वाचवला। त्यानंतर काही क्षणातच ट्रकनं पेट घेतला। या आगीत केमिकलसह ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। यावेळी काही प्रवाशांनी याबाबतची माहिती कागल पोलिसांना दिली। त्यानंतर मुरगुड नगरपालिका आणि कागल नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कोगनोळी टोल नाका चुकवण्यासाठी अनेक मालवाहतूक करणारे ट्रक या घाटमार्गाचा वापर करतात। हे ट्रक अनेकदा गतिमर्यादा पाळत नाहीत। तसंच अनेकदा गुगल मॅपच्या आधारे मार्ग शोधत प्रवास करताना चालकांचं वाहनाच्या गतीवर नियंत्रण राहत नाही। त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून या मार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी होतीये। शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या विस्तार इमारतीचं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाच्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागात नव्यानं सुरू करण्यात आलेल्या जिओ इन्फॉर्मॅटिक्स अभ्यासक्रमासाठी जागेची आवश्यकता होती। यानुसार गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नूतन विस्तार इमारतीच्या कामाला प्रारंभ झाला। आत्तापर्यंत 4077 चौरस फूट इतकं तळमजल्याचं बांधकाम पूर्ण झालंय। या इमारतीचं कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्याचं नियोजन होतं। मात्र जिओ इन्फॉर्मॅटिक्स विषयाच्या सायली यादव आणि निकिता जाधव या विद्यार्थिनींच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आलं। यावेळी कुलगुरू डॉक्टर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर पाटील यांनी इमारतीमध्ये फीत कापून प्रवेश केला। यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी सुहासिनी जाधव, गिरीश कुलकर्णी, उपकुलसचिव रणजित यादव, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉक्टर सचिन पन्हाळकर, सिव्हिल कंत्राटदार उदय घोरपडे, अनिरुद्ध घोरपडे आणि विद्युत ठेकेदार श्रीकांत गुजर, संभाजी शिंदे, धनश्री शिंदे, मीना पोतदार, विद्या चौगुले, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते। इचलकरंजीतील शिवतीर्थ परिसरात गजरे विक्रेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये सायकल आडवी लावल्यावरून वाद झाला। या वादामुळे काही काळ शिवतीर्थ परिसरात तणावाचं वातावरण होतं। इचलकरंजी शहरातील शिवतीर्थाचं सुशोभीकरणाचं काम झाल्यानंतर गजरे विक्रेत्यांना महानगरपालिकेनं बसस्थानकासमोरच्या जागेत व्यवसाय करायला परवानगी दिली आहे। आज गजरे विक्रेते आपला व्यवसाय करत असताना शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दामले यांनी गजरे विक्रीच्या ठिकाणी सायकल आडवी लावून विक्रीला अडथळा निर्माण केला। याबद्दल गजरे विक्रेत्यांनी जाब विचारल्यानंतर वाद वाढत गेला। या वादामुळे शिवतीर्थ परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेली 40-45 वर्ष धंदा करतो साहेब। कमीत कमी आमच्या मला वाटते 2 ते 3 पिढ्या त्या स्टँडवर गेल्या शिवतीर्थाजवळ। आता महानगरपालिका झाली, महानगरपालिका झाल्या टायमाला काय आलं, आपल्या शिवतीर्थाचं सुशोभीकरणाचा विषय निघाला साहेब। 40 वर्ष झालं धंदा करतो साहेब तिथे, 40-45 वर्ष झालं।
पण हा कार्यकर्ता येते थोडं बाहेर लावलं, कुठं फोटो काढला, SP ऑफिसला पाठवणे, कलेक्टर ऑफिसला पाठवणे, आमच्यावर दमदाटी करणे, पैसे मागणी करणे. कोण? दामले नामक व्यक्ती आहे, प्रशांत दामले काय तर त्यांचं नाव आहे. पैसे मागणी करणे असे विषय साहेब करतो ती व्यक्ती. आमच्या आता लोकांच्या गाडीवर ढीग राहिले, त्यांच्या गाडीचा ह्याने फोटो काढला, आयुक्तांच्या गाडीचा काढला, परवा आमदार साहेबाच्या गाडीचा फोटो काढला आणि ह्यांची सायकल आणते आणि आमच्या दुकानच्या आडवं लावते साहेब. एक तास जाऊन चहा प्यायला गेले की तिकडे जाते. त्यातनं ट्रॅफिक ऑफिसला त्रास देणे आणि काहीतरी झाले की जावा तिथे बघा जावा, त्यांचे फोटो त्यांना मारायला लावणे, ट्रॅफिकवाल्यांना त्रास करणे, जातीवाचक शिवाय देणे. आता आमचं पवन आवळे पण मित्र आहे, आमचा व्यापारी आहे साहेब, त्याला जातीवाचक शिवी दिली त्यांनी परवा. तक्रार दाखल केलाय? तक्रार दाखल करा आलतो आम्ही, इथं त्यांनी म्हणले की आम्ही घेणार नाही, DYSP ऑफिसला भेटा म्हणून सांगितले आम्हाला. तुम्हाला त्रास आहे त्याचा? हा, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आलतो साहेब, आम्हाला त्याचा भरपूर त्रास आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दामले हे विक्रेत्यांकडून गजरे नेतात, मात्र पैसे देत नाहीत. जर विक्रेत्यांनी पैसे मागितले तर तक्रार करणार अशी भीती घालतात. त्यामुळे प्रशांत दामले यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गजरे विक्रेत्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे केली आहे. गुरुवर्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं खासदार शाहू महाराज छत्रपती आणि प्राचार्य डॉक्टर अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते मुरगुडमधील ओंकार पोतदार यांना राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. कोरोना महापुरासारख्या आपत्तींच्या काळात तसंच विविध सामाजिक प्रश्नांवर ओंकार पोतदार यांनी सातत्यानं पुढाकार घेतलाय. सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. इचलकरंजीतील चांदणी चौक परिसरात दीपक जाधव आपल्या परिवारासह राहतात आणि त्याच ठिकाणी सरकारी शौचालय आहे. सरकारी शौचालयाचं अतिक्रमण काढण्याबाबत जाधव यांनी अर्ज केला होता. यावरून जाधव परिसरात राहणाऱ्या काही महिलांसोबत त्यांची वादावादी झाली होती. यातून महिलांनी जाधव यांना मारहाण केली. या प्रकरणी जाधव यांनी महिलांवर मारहाण केल्याची आणि महिलांनी जाधव यांनी विनयभंग केला अशी तक्रार गावभाग पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वनतारांच्या सीईओनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, त्यानंतर वनतारानं माफीनामा प्रसिद्ध करत न्यायालय आणि मठाची तयारी असेल तर वनतारा महादेवीसाठी नांदणी जवळच दूरस्थ पुनर्वसन केंद्र करेल अशी तयारी दाखवणं आणि सायंकाळी वनताराचं पथक कोल्हापुरात पोहोचणं. दिवसभरातील या घटनाक्रमामुळे महादेवी पुन्हा नांदणीमध्ये परतण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. दरम्यान महादेवीला नांदणीला परत पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, नांदणी जैन मठ आणि राज्य सरकार एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार असल्याची माहिती आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून कोल्हापूरवासीय एकवटले होते. या प्रयत्नांना आता यश येत असल्याचं दिसतंय. कोल्हापूरमध्ये वनताराचं पथक आज दुसऱ्यांदा आलं होतं. वनताराचं पथक त्याचबरोबर नांदणी मठाचे महास्वामी, कोल्हापूर प्रशासनातील प्रमुख अधिकारी आणि कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींची दिगंबर जैन बोर्डिंग इथं सायंकाळी बैठक झाली. महादेवीला परत आणण्यासंदर्भात या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान कर्णे यांनी महादेवीला परत आणणार असल्याचंही जाहीर केलंय. नांदणी गावातच आम्ही महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महादेवीला वनतारामध्ये जी सेवा मिळेल तीच सेवा नांदणीत उभारण्यात येणाऱ्या वनताराच्या केंद्रामध्ये मिळेल असं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच महादेवीला वनतारा इथं नेण्यात आलं होतं. त्यामुळं न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन केलंय. आता न्यायालयात जी लढाई लढावी लागणार आहे त्यासाठी वनतारा, राज्य सरकार आणि नांदणी मठ आम्ही सर्वजण एकत्र लढणार असून महादेवीला नांदणीला परत आणण्यासाठी आम्ही एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं जहाँ माधुरी वापस अपने कोल्हापुर वासियों, अपने फैमिली के पास वापस आ सकती है. मैं खाली ये कहना चाहता हूँ कि ना वनतारा ना अनंत अंबानी जी जो वनतारा के पीछे इतना उन्होंने अच्छा काम किया है, किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुँचाए, कोई भी सेंटिमेंट को हर्ट करे. ये अननोइंगली हुआ है. कोर्ट के आदेश के हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया. पर मैं खाली इतना कहना चाहता हूँ कि उनका उद्देश्य एक ही है कि जानवरों का भला हमेशा हो.
हम करें मठ करें मिल के करें, हमने किसी को कभी भी दुख करने का उनका प्रयास नहीं था। तो हम यहाँ आए हैं, हमने महाराज स्वामी से मिला, हमने उनको समझाया कि ये हमारा, हम चाहते हैं कि हम मिल के माधुरी के लिए यहाँ एक घर बना सकते हैं जहाँ माधुरी खुश, उसमें हम हाइड्रोथेरेपी, पॉन्ड, हम लेज़र थेरेपी, कवर्ड नाइट शेल्टर, जो कुछ माधुरी को चाहिए, रिकवरी, रेस्ट और अपने कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए, वो बंदारा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे। और हम हाई कोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस कोल्हापुर आ सके, नांदनी आ सके। लेकिन आपने अभी बोला था कि कोर्ट ने हमें जो आदेश दिया उसके हिसाब से हमने वो ले लिया है, लेकिन अभी वो कोर्ट में जाने के बाद ही माधुरी यहाँ पर आएगी या कैसा प्रोसेस? सर मैं आपको समझा देता हूँ, इसमें क्या होगा, जितने भी लोग इन्वॉल्व है, जो मठ इन्वॉल्व है, बंतारा इन्वॉल्व है, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन्वॉल्व है, उसमें हम लोग सब मिलके कोर्ट में पिटिशन डालेंगे। और जब सभी पार्टी का यही इच्छा है कि माधुरी के लिए हम लोग अच्छा घर यहाँ बनाएंगे, हम लोग सब व्यवस्था करके उसको वापस यहाँ लेके आएंगे, तो ये हमारा एक्सपेक्टेशन है कि ये पॉजिटिवली ही निकलेगा। सब लोग साथ में मिलके ये कराएंगे ही करेंगे। नांदणी मठाचे स्वस्तिक श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी नांदणी इथं उभारण्यात येणाऱ्या वनताराच्या केंद्रात महादेवीला सर्व सोयीसुविधा वनतारा पुरवेल, यापुढेही वनतारानं सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार व वनतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे। नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वनताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे। हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील। देखभालीची व्यवस्था, वैद्यकीय तज्ज्ञाची सेवाचे पथक वनतारा पुरवण्याचे आहे। त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे। त्याप्रमाणे हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वनताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी महादेवीला परत आणण्यासाठी आंदोलन उभारलं होतं। रविवारी 3 ऑगस्ट रोजी त्यांनी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक पदयात्रा काढून महादेवीला परत पाठवण्याची मागणी केली होती। आज झालेल्या बैठकीतही माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका मांडली। न्यायालयाच्या निकालाची आता प्रतीक्षा पाहावी लागणार आहे। मात्र हे यश जन आंदोलनाचं असल्याचं माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलं। हत्ती सुप्रीम कोर्टानं वनताराच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं आता जनांदोलन हा सगळा खरं तर रेटा आहे तो जनांदोलनाचा आहे, माध्यमांचा आहे, अगदी यूट्यूबवर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातले, नुसतं महाराष्ट्रातले नाही, देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाईट सेंटर आम्ही नांदणीला करतो, पण आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वनताराचंच एक सॅटेलाईट सेंटर ते इथं करतात, पण ते पूर्ण मालकीचं असेल नांदणी मठाचं। आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक, त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील। या बैठकीनंतर दिगंबर जैन बोर्डिंगच्या ठिकाणी जैन समुदायांनी आनंदोत्सव साजरा केला। माजी खासदार राजू शेट्टी यांना उचलून घेत विजयाच्या घोषणा देखील देण्यात आल्या। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महादेवीसाठी नांदणी मठाच्या परिसरातच दूरस्थ पुनर्वसन केंद्र उभारण्याचा वनताराचा प्रस्ताव, तर महादेवीला नांदणीला परत पाठवण्यासाठी वनतारा, नांदणी जैन मठ आणि राज्य सरकार एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार। कोल्हापुरात झालेल्या बैठकीनंतर वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती। महादेवी हत्तीण न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापुरातील लोकांच्या एकजुटीचा आणि लोकभावनेचा। आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। महादेवीचं कोल्हापुरात पुनर्वसन करण्याच्या वनताराच्या निर्णयाचंही केलं स्वागत।
खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं. शिरोळ तालुक्यातील चिपरी इथं हल्लेखोरांनी पाठलाग करून तरुणाचा केला खून, तर कोल्हापुरातील महालक्ष्मी नगरात पतीनं पत्नीचा गळा चिरून केली हत्या. RTE अंतर्गत प्रवेश निश्चित होऊनही 1200 विद्यार्थी वंचित. आम आदमी पार्टीनं शाळांची चौकशी करण्याची प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली मागणी. आणि कागल निढोरी मार्गावरील वाघजाई घाटात केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकला आग. आगीत केमिकलसह ट्रक जळून खाक. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.